मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा प्रसार करा, ती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा। कुठल्या महिलेला ती योजना मिळत नसेल तर त्याच्या अडीअडचणी समजून घ्या। कुणाचा खाते नंबर चुकला आहे, बँकेचा अधिकारी जर तो पैसे कट करून घेत आहे, तो पैसे खात्यात जमा झाले तर त्या कर्ज खात्यात जमा केले जात आहेत, अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील तर त्याला आळा घाला। यासाठी विचार विनिमय प्रत्येक ठिकाणी करा। अशा प्रकारचे आदेश आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात आपल्या बैठकी चालू आहेत, ग्रामीण भागात सुद्धा बैठकी झालेत आहेत आणि आजची सुद्धा ही बैठक आपल्या मुख्यमंत्र्यांची जी महत्वाकांक्षी योजना आहे की लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्यांच्या महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय रवीजी आमले सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अनिलजी पाटील साहेब, आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुलजी कानगुडे, शहर प्रमुख संजय अप्पा शिलवंत, युवा सेनेचे या ठिकाणी तालुका प्रमुख नवनाथजी गुंड, जीवरचे शहर प्रमुख करचे साहेब, याबरोबर उपस्थित असलेले व्यासपीठावर पद्मजाताई इंगोले मॅडम, आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख सन्माननीय कीर्तिताई स्वामी, आमच्या मित्र पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष माननीय कुलकर्णी साहेब, या ठिकाणी बरेच या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहे। आता सर्वांचं काही नाव घेत नाही, पण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले टीम मुर्नीचे सन्माननीय पटेल साहेब आणि आज ज्यांचे आपण खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यावर आज आपण या ठिकाणी तालुका उपप्रमुख पदाची जबाबदारी दिली, त्याचे आळजापूरचे सुपुत्र सन्माननीय डॉक्टर गौतमजी रोडे साहेब आणि दुसरे वाघाच्या वाडीचे सुपुत्र कंत्राटदार सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय बाळासाहेब वाघ, या दोघांनाही मी शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या पुढील कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक वातावरण बदललेलं आहे। प्रत्येक महिलेला वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याला भाऊ या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि भावाची भाऊबीजीची भेट प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाची देण्याची भूमिका या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। आज मला आनंद वाटतो की करमाळा तालुक्यात आज 38,000 महिलांच्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, त्यापैकी 27,000 महिलांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। अजून 8,000 महिलांच्या खात्यावर जे पैसे जमा झाले नाहीत त्यांचे वेळेत फॉर्म आले नव्हते, पण त्यांच्या खात्यावर आता 4,500 रुपयांनी पैसे जमा या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, नवीन उपतालुका प्रमुख असतील सर्वांना विनंती करणार आहे की उद्यापासून आपण या ठिकाणी आजूबाजूच्या आपल्या महिला असतील, आजूबाजूचे कुटुंब असतील, त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत। त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का नाही आणि मिळाला नसेल तर का मिळाला नाही याची चौकशी करून काही अडचणी असतील तर ते आमच्याकडे तालुका कार्यालयापुढे आपण पोहोचवले पाहिजेत। कारण ही मुख्यमंत्र्यांची योजना सुरू झाल्यापासून विरोधकांच्या पोटात या ठिकाणी गोळा उठलेला आहे। आपल्या देशाचं राजकारण करणारे शरद पवार असतील, नाना पटोले असतील, ते सुद्धा हतबल झालेले आहेत आणि ही योजना कॅन्सल करावी म्हणून त्यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला की आपल्या महिलांना पैसे मिळू नये म्हणून या ठिकाणी तुतारीवाल्यांनी षडयंत्र राखलेलं आहे। पण मला सांगायला आनंद वाटतो त्यांची याचिका सुद्धा या ठिकाणी सन्माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे या सर्व भगिनींना या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे 1,500 रुपये देताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जात बघितलं नाही, धर्म बघितलं नाही, पंथ बघितलं नाही, हिंदू बघितलं नाही, मुस्लिम बघितलं नाही, कुठली जात बघितली नाही, प्रत्येक महिलेला देण्याच्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जी योजना दिली आहे ती योजना प्रत्येक महिलेपर्यंत नेण्याची जबाबदारी मित्रांनो आपल्या सगळ्याची आहे। काल जर आपण टीव्हीवर बघितलं असेल तर स्वतः मुख्यमंत्री 15 घरात गेले, 3.25 तास एवढा राज्याचा मुख्यमंत्री असलेला माणूस 3.25 तास प्रत्येक 15 घरात गेला आणि तिथल्या महिलांना विचारले की तुम्हाला पैसे आलेत का नाही। आपले जर मुख्यमंत्री प्रत्येक घरात जात असतील तर आपल्याला काय हरकत आहे। तर मी या ठिकाणी विनंती करणार आहे की खऱ्या मीटिंगचा उद्देश तो आहे की आता तालुक्यात आपल्या जे लोकांना मिळाले पैसे त्यांची संख्या वाढली पाहिजे। या ठिकाणी आदरणीय आपल्या पंचायत समितीचे व्हिडिओ सन्माननीय मनोज राऊत यांच्या मी सातत्याने संपर्कात आहे, आपल्या ठोकडे मॅडम या ठिकाणी संपर्कात आहेत आणि मला आनंद वाटतो साहेब, सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त टक्केवारीची महिलांची नोंदणी आपल्या तालुक्यात झाली आणि आपल्या तालुक्यात हे सगळं आपल्याला यश आहे। पण तरी सुद्धा
कुठलीही महिला या योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे, हे काम या ठिकाणी मित्रांनो आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. विशेषतः महिला आघाडींना मी या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही घराघरात जा, तुम्हाला त्या ठिकाणी फिरण्यासाठी काही अडचणी असल्या तर ते आम्हाला सांगा, रवी आमले सरांना सांगा, आम्ही त्या ठिकाणी ती व्यवस्था करू. पण प्रत्येक महिलेपर्यंत आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. आज लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी महिला बऱ्याचशा आलेल्या नाहीत. आज त्यांचं लक्ष्मी जाण्याचा दिवस होतो, हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो, त्यामुळे त्या महिला आल्या नाहीत. पण उद्यापासून या ठिकाणी आपल्याला कामाला लागणार आहे. आज पद्मजाताई सुद्धा येताना 3-4 गावं करत आल्या. या ठिकाणी मी विनंती करणार आहे की महिला आघाडींनी या ठिकाणी आघाडी घेतली पाहिजे, आपल्या पुरुषांनी सुद्धा या ठिकाणी आघाडी घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांसाठी ज्या अनेक योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आणि ह्या योजना आपल्यामुळेच मिळालेल्या आहेत, एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाल्या आहेत, हे सगळ्याला पटवून देण्याचं काम मित्रांनो आपलं आहे. आज महिलांना एसटीत 50% सवलत मिळाली आहे. आज आमची माता माऊली पंढरपूरला जायचं असेल, शिर्डीला जायचं असेल तर 50% जाते, माहेरला जाते 50% पैशात. म्हणजे एवढं मोठं काम महिलांच्या बाबतीत केलेलं आहे. या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षणाची सोय करून दिलेली आहे. कुठल्या जर मुलींनी ऍडमिशन घेतलं आणि तिला जर कॉलेज फी मागत असेल तर त्या ठिकाणी अशा केसेस असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या ठिकाणी लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात का नाही हे पाहण्याची जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांतदादा शिंदेंनी आपल्याकडे दिलेली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात आपल्याला हेच काम करायचंय आणि हे सगळ्यात महत्वाचं काम करण्यासाठी आपण एकजुटीने कामाला लागलं पाहिजे. बांधकाम कामगाराचं सुद्धा फार मोठं काम या ठिकाणी आपण सगळेजण करू शकतो. आतापर्यंत आपण 3000 लोकांची नोंदणी केली आणि 2500 लोकांना भांड्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. बांधकाम कामगारांचे अर्ज भरण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण कार्यालय चालू केले, त्याची नोंदणी करून घेतोय. त्या ठिकाणी शासन देत असेल तर आपण घ्यायला कमी पडलं नाही पाहिजे आणि ती योजना या ठिकाणी आपल्या तळागाळापर्यंत गेल्या पाहिजेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदर्श या ठिकाणी आपण डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी काम केलं पाहिजे. मित्रांनो, दुसरी बांधकाम कामगारांच्या संदर्भात अनेक अडचणी आहेत. समजा एखादी बांधकाम कामगाराची नोंदणी केली तर त्याला सही शिक्का इंजिनिअरचं मिळत नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे किंवा आपण त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. आज या ठिकाणी बरेचसे कामगारांना या ठिकाणी जे खरेच काम करतात, कष्ट करतात, त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी याचा लाभ मिळत नाही. अनेक आपण बघतो किराणा दुकानात असेल, कपड्याच्या दुकानात असेल, 5 ते 6 हजार रुपयांनी महिलांना या ठिकाणी काम करावं लागतं. त्या ठिकाणी त्यासाठी आपला एक कायदा निघाला 10 ते 12 हजार रुपये किमान महिलेला पगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी महिलांसाठी या ठिकाणी काम करायचं आहे. त्यामुळे अनेक समाजातले जे प्रश्न आहेत वैद्यकीच्या संदर्भात अनेक ठिकाणी 5 लाखापर्यंत मोफत उपचार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आपल्या आजूबाजूला जर कोण आजारी पेशंट असेल तर त्याला मदत करायची या ठिकाणी आपण भावना ठेवली पाहिजे. आमची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून आम्ही रोज 1-2 दिवसाला एक फाईल करतो. आमचा रेशो बघितलं 2 दिवसाला किमान एका माणसाला 1 लाख रुपयाची मदत आपल्या कार्यालयात जाते. एवढं मोठं आपण काम करतो. हे काम आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी कुठला पेशंटला ॲम्ब्युलन्स असेल, कुणाला रक्ताची पिशवी पाहिजे असेल, अशा किरकोळ प्रश्नासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण आपल्या शिवसेनेचे जे संस्थापक आहेत आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणच होती 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि त्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपली पार्टी फार काही मोठी नाहीये. या ठिकाणी मातब्बर पुढारी आहेत, त्यांचं जर आपण बघितलं या ठिकाणी नावच घेऊन सांगायचं, बागलघाटाचं जर काम बघितलं तर त्यांच्याकडे आपण सत्ता 10-15 वर्ष दिली. सर्वसामान्यांना त्यांनी काय दिलं हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. साखर कारखान्याचे त्यांनी वजवाटोळे केले, अजून कामगारांच्या पगारी नाहीत. त्यांना 20-20 वर्ष आपण सत्ता दिली, पण आपला विकास हा ग्रामीण भागातल्याच सर्वसामान्यपर्यंत मित्रांनो आला नाही. आपण अनेकांना सत्ता या तालुक्यात दिली, नारायण पाटलांना सत्ता दिली, त्यांनी 5-10 वर्षात काय केलं? त्या ठिकाणी तडजोडीचं राजकारण केलं. स्वतःला फक्त पद मिळवण्यासाठी वारंवार गड बदलला. फक्त त्यांचं एकच मागणी अशी, मला पद पाहिजे, माझ्या कुटुंबाला पद पाहिजे, मला संस्था पाहिजे. पण त्यांनी कधी बांधकाम कामगाराचा अर्ज भरून घेतला नाही. कुठं संजय गांधी निराधार योजनेचा एखादा वृद्ध असेल तर त्याला जर पेन्शन मिळत नसेल तर पेन्शन मिळून द्यायचं काम केलं नाही. हे सगळे स्वार्थी आणि लबाडी पुढाऱ्यांचं राजकारण आणि याला मात करत या ठिकाणी आपल्याला आपली पार्टी उभा करायची. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. आज करमाळा तालुक्यात फार मोठी केस निर्माण तयार झालेली आहे. सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. हे सगळं जर तालुक्याचा इतिहास बघितला 15-20 वर्षाचा, प्रत्येक गटातटाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक युती आणि तडजोडी केलेली आहेत. दर 6 महिन्याला नेते एकमेकाचा गट बदलतात, एकमेकाची युती करतात.
आणि स्वतःच्या पदरात सत्ता पाडून घेतात अशा प्रकारचं कटुनीतीचं राजकारण या तालुक्यात झालेलं आहे. आपण जर बाकीच्या तालुक्याचा विचार केला तर तिकडे शैक्षणिक संस्था आल्या, साखर कारखाने आले, रोजगार आले, पण त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी काही सुद्धा येऊ शकलं नाही, कारण आपल्या गटातटाच्या राजकारणामुळे सर्वसामान्य माणूस मागे राहिला. आपल्या करमाळ्याची एमआयडीसी 25 वर्षापासून प्रलंबित आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब झाल्यापासून ते एमआयडीसीचं काम चालू झालंय. तिथं आता लवकरच प्लॉट वाटप चालू होणार आहे. या ठिकाणी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गी लावला. पण तिसऱ्याच या ठिकाणी बातम्या देतात आमच्यामुळे काम झालं. या ठिकाणी काम करायचं, दुसऱ्याने लावायचं, तिसऱ्याचं असली पद्धत या ठिकाणी झालेली. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आज जीवर सारख्या ठिकाणी एसटी बस स्थानकाला गेल्या 25 वर्षात त्यांना साधा पत्रा बदलता आला नाही. त्या ठिकाणी शिवसेनेने आपण आपल्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्र्यांनी 3.5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या ठिकाणी ते सांगतात की आमच्यामुळे पैसा आला नाही. अशी म्हणजे दुटप्पी भूमिका घेतली. करमाळा एसटी स्टँडसाठी 2 कोटी रुपये आले. या ठिकाणी करमाळा शहरासाठी आपण जवळपास 20 कोटी रुपये आणले. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 6 कोटी रुपये आणले. नवीन टाउन हॉलसाठी 7 कोटी रुपये आणले. हे सगळं जे घडतंय, हे सगळं जे आपल्याला मिळालंय, गेले 25 वर्षापासून आपण शिवसेनेत काम करतो, पण कधीच आपल्याला एवढा मान सन्मान मिळाला नाही. आणि एवढा मान सन्मान आपल्याला का मिळाला तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून आपल्याला हा मान मिळालेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला जबाबदारी, इथून पुढे जर हा मान आपल्याला पाहिजे असेल, एवढीच ताकद वाढवायची असेल तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणे काळाची गरज आहे मित्रांनो. त्यासाठी या ठिकाणी आपण कामाला लागलं पाहिजे. आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत आपण प्रोपगंडा सांगायला पाहिजे की हे लोक अफवा उठवतात की इलेक्शन झाले की योजना बंद पडणार आहे, पण असं काय होणार नाही ताई बंधूंनो. आणि प्रेस मीडियाला सुद्धा विनंती करणार आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर हे 1,500 रुपयाचे महिलाला 3,000 रुपये होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली सगळी महिला सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहणार आहे. या ठिकाणी करमाळ तालुक्याची निवडणूक गेल्या 25 वर्षापासून आजचा इतिहास आहे. आमले साहेब, ज्याला आमदार होता आलं नाही, त्याला शेवट शिवसेनेच्या दारात यावं लागलं आणि शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घाल्यावरच त्याला आमदार होता आलं. हा शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे शिवसेनेला मानणारी 25 ते 30,000 मतं या तालुक्यात जातीवंत मतं आहेत. आज एका माणसाने भाषण केलं, 30 वर्षापासून शिवसेनेत काम करत, असे शेकडो शिवसैनिक आहेत की ज्यांनी पक्ष कधी सोडला नाही. आमच्या तालुक्यात दगड जरी उभा केला 30,000 मतं 212ला पडतात. हा इतिहास अनिल पाटील साक्षीला आहे. 1995 पासून ऍडव्होकेट शिवाजीराव मांगले असताना पासून आम्ही शिवसेनेत काम करतोय. प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही 212चं काम केलेलं आहे. आणि आम्हाला माहिती आहे, पण या ठिकाणी तुम्ही पक्षाचे निरीक्षक आल्यामुळे सांगतोय की या तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आम्ही नाही तो कधी नाही. आता झाला तर शिवसेनेचा खरा कार्यकर्ता या मतदारसंघात आमदार होणार आहे. आणि परिस्थिती लक्षात आल्यानंतर मी जाणीवपूर्वक जबाबदारीने बोलतो की आपलं तिकीट भाजप हिसकवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कुठल्याही परिस्थितीत ही जागा शिवसेना धनुष्यबाणावर त्या ठिकाणी लढवणार आहे. कारण आता सगळ्याला माहिती झालंय की एकनाथ शिंदेचा नुसता फोटो जरी बघितला तर प्रत्येक बाई म्हणते मी ह्यालाच मतदान देणार. आज शेतकरी सुद्धा म्हणतोय गेलं पहिलं सगळं लाईटीचं बिल माफ करणारा आहे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि इथून पुढे 7.5 हॉर्स पॉवरचं बिल शेतकऱ्याला येणारच नाही. अशा प्रकारची भूमिका घेणारा एकमेव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना मदत देणार आहे. आमच्या तालुक्याची जर परिस्थिती बघितलं तर गेल्या वर्षी साहेब 147 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. कुणाला 80,000 आले, कुणाला 60,000 आले, कुणाला 70,000 रुपये. एवढा पीक विमा एवढ्या इतिहासात कधी साहेब मित्रांनो रानात सुद्धा एवढं पिकलं नाही, एवढं पीक विम्याचे पैसे तालुक्यात मिळालेले आहेत. यामुळे एवढं मोठं चांगलं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं असल्यामुळं एकनाथ शिंदे नावाचं या ठिकाणी ब्रँड झालेला ब्रँड. त्यामुळे एकनाथ शिंदे नावाचा ठिपका ज्याला बसेल, एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर बसेल तो हा करमाळा तालुक्याचा आमदार होणार, अन्यथा कुणी आमदार होऊ शकत नाही. एवढं काम या तालुक्यात एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले. हा राजकारणाचा भाग सोडला तर आज जे प्राप्त परिस्थितीवर आपण जी मिटिंग घेतलेली आहे, आज आपल्याकडे महिना 1.5 महिना आहेत. आज अनेक या ठिकाणी चळवळी माणसं आहेत, गोरगरीब माणसं आहेत. ह्या प्रत्येकाला योजना त्यांच्या दारात पोहोचवण्यासाठी या ठिकाणी काम केलं पाहिजे. लाडकी योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण प्राधान्याने काम करावं. मुद्रा लोन असेल, विश्वकर्मा लोन असेल, महिला बचत गटाला 5 लाख 10 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी मिळतंय. एखादा तरुण वर्ग असेल त्याला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळापर्यंत ट्रॅक्टरला कर्ज मिळते, 4 चाकीला कर्ज मिळते. कोण जर इच्छुक असेल, कुणाला कर्ज घ्यायचं असेल, व्यवसाय करायचा असेल,
कुठल्या महिलेला लघुउद्योग चालू करायचा असेल तर त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याला कर्ज मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी या ठिकाणी शिवसेना घेत आहे. पण या ठिकाणातला तालुक्यातला तरुणी महिला स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आणि सगळं का घडतंय, कारण गरिबी बघितलेला मुख्यमंत्री, रिक्षा चालवलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे त्याला गरिबांचे हाल काय ती माहिती आहे. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काहीतरी समाजासाठी कराव्यासारखं वाटतंय. या ठिकाणी वारकरी संप्रदायात आपल्या पंढरपूरला सुद्धा त्यांनी प्रचंड काम केलं. तुम्ही बघितलं की 5 वर्षापूर्वी जर पंढरपूरला गेलं तर किती घाण असायची, नदीतनं चालू वाटत नाही अशा प्रकारची परिस्थिती असायची. मुख्यमंत्री यायचा गाडी चालवत निस्ता या ठिकाणी महापूजा करायचा निघून जायचा. पण आपले एकनाथ शिंदे साहेब आधी 2 दिवस येतात, सगळे पाणी करून जातात. सगळ्या वारकऱ्यांना 5 लाख बिसलेरी बाटले पाण्याचं देणारा माणूस एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मित्रांनो. त्यामुळे एवढं चांगलं काम करत आहेत आणि तेच वासा आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. आज कोरोनाच्या काळात सुद्धा, जेव्हा कोरोनाचं जेव्हा संकट देशावर आलं, करमाळ्याची परिस्थिती काय होती मी जाहीरपणे सांगतोय. करमाळ्यातला कुठला आजी आमदार जर कोरोना जाहीर झाल्यानंतर 2 महिने जर रस्त्यावर दिसला असेल तर त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं. पण आमचा शिवसैनिक या ठिकाणी त्या काळात सुद्धा छातीचा कोट करून या ठिकाणी कोरोनाच्या काळात या ठिकाणी काम करत होता. अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट दिले. आम्ही या ठिकाणी शिवभोजन चालू केलं. रोज 1000 लोकांना आपण मोफत जेवण शिवसेनेच्या वतीने दिलं. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते, तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी करमाळा तालुक्यातल्या जनतेसाठी 200 रेमडेसिवीर इंजेक्शन माझ्याकडे पाठवून दिले होते. आणि मी अनेकांना त्या ठिकाणी मोफत दिले, कुणाकडनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही. ज्यावेळेस 30 ते 40 रुपये रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च होता. आणि ह्याचं जर क्रॉस चेकिंग करायचं असेल तर तुम्ही सुजित बागल जे आपल्या विरोधी गटात आहेत त्यांना विचारा, सुजित बागलने इंजेक्शन माझ्याकडे नेले का नाही, सतीश शेळकेंनी माझ्याकडे इंजेक्शन नेले का नाही. 200 इंजेक्शन एक दिवशी तर साहेबांनी बार्शीला कार्यक्रम होता, हेलिकॉप्टरमध्ये इंजेक्शन घेऊन आले आणि उतरल्या ज्ञानराज चौगुलेंनी ती माझ्याकडे दिली. बॉक्स माझ्याकडे ज्ञानराज चौगुले आमदारांनी उतरले आपल्याकडे दिला. शिंदे साहेबांनी इंजेक्शन दिले, सर्वसामान्यांना वाटा म्हणले. अशा प्रकारचं सहृदय असलेला मुख्यमंत्री माणूस आपल्याला मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मुख्यमंत्र्याचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभा राहावं. आणि आजची जी मीटिंग आहे की लाडकी बहीण योजना ही सर्व उद्यापासून प्रत्येकाने 15 घरात जाऊन फोटो काढावेत. त्या फोटोचे व्हॉट्सअप आमच्या करमाळा तालुक्यातल्या मुख्य कार्यालयात काढावेत. सोपे साहेबांना मी सांगणार आहे की तुम्ही राजकारणात नाहीयेत, पण तुमचा बी जनसंपर्क चांगला आहे. पण या माध्यमातून जर तुमच्या 10 महिलांना जर काम मिळत असेल, पैसे मिळत असतील तर ते पुण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाने या ठिकाणी करावं. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जेवढ्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी रवी आमटे साहेबांनी अचानक तारीख दिली, मी येतोय मीटिंग लावा म्हणले. त्यांच्या अल्प टायमिंगवर आपण एवढ्या जणांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल पुन्हा सर्वांचा आभार मानतो. आणि मी या ठिकाणी विशेषतः बाळासाहेब वाघ आणि डॉक्टर रोडे साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे की तुमच्यासारखी चांगली माणसं समाजात ज्यांना किंमत आहे, ज्यांच्या बाजारात पत आहे, म्हणतात ना, कारण सांगितलं ज्याच्या जमिनीत खत बाजारात पत असेल त्याला आयुष्यात काय कमी पडत नाही, तसं तुम्ही बाजारात पत असलेली माणसं आहेत. आणि तुमच्यासारखी चांगली माणसं यासाठी शिवसेनेला जुळलेली आहेत. आम्हाला जर आमच्या शेजारी बसलेले 4 कार्यकर्ते जर तुमच्यासारखे असले तर आमची कॉलर टाईट बसते. आणि आमच्या शेजारी बसणारी जर माणसं चुकीच्या पद्धती असली तर आमची सुद्धा इमेज खराब होती. त्यामुळे तुमच्यासारखी चांगली माणसं आता आमच्या जवळ आलेली आहेत. त्यामुळे नक्कीच खराब माणसं आपल्यापासून लांब जातील अशा प्रकारची आशा व्यक्त करून शिवसेना बळकट होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपले पै पाहुणे, समजा तुमचा परंड्याला पै पाहुणा असेल, सोलापूरला असेल, कुठं जरी असेल तर त्या पैन पाहुण्याला सुद्धा आपण फोन करून सांगावं की आपल्याला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायचं, त्यांना मतदान करावं अशा प्रकारची भूमिका घ्यावी. आणि लाडकी बहीण योजनेसाठी अजून आपल्याला 1 महिन्याचं मुदत वाढ मिळाली नाव नोंदणीसाठी. त्याचं ॲप आहे, जर कुठं काही तक्रार येत असेल तुम्ही गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे त्याचं नाव द्या, शिक्षकाकडे त्या ठिकाणी त्याचं नाव द्या. नाहीच जमलं तर आमच्याकडे या. जर एखाद्याला नाव देऊन जरी पैसे जमा होत नसतील तर त्यांनी सुद्धा आमच्यासाठी संपर्क साधावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.